नमस्कार. सर्वांचे कथा लेखन मराठी स्टोरी या आपल्या चॅनेलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत त्या कथेचं नाव आहे रात्रीला अंत नाही, भाग पहिला. लेखक आहेत दीपक मुणगेकर. जर याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच कथा पाहण्यासाठी नक्की चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. आता वळूया आपण कथेकडे. दिवस ऊन पावसाचे सुरू होते. भाड्याच्या घरात का होईना संसार रेटला जात होता. कंपनीत नव्याने प्रमोशन अखेर शेवटी झाले. पगार बेताचा असला तरी सेल्स डिपार्टमेंटमध्ये पगाराव्यतिरिक्त विविध आकर्षक भत्ते कमावण्याची संधी होती. महिना अखेरीस 8-10 हजाराच्या पगारात भर पडणार होती. उमेदवारीच्या काळातील आपली धडपड थांबली. प्रतिकूल काळ ओसरला की आयुष्य स्थिर व्हायला सुरू होते. 4 पैसे गाठीशी जमू लागतात. स्मृतीच्या जळमटे लागलेल्या कपाटात नाखुशीने ठेवून दिलेली धूसर भविष्याची अर्धवट रंगवलेली चित्रे पूर्ण होण्यासाठी डोळ्यासमोर फेर धरून नाचू लागतात. असेच काहीसे घडू लागले होते हल्ली त्याच्यासोबत. रात्रीच्या जेवणासोबत दुःख, निराशा, अवहेलना घटाघटा रिचवणाऱ्या सामान्य मनुष्याच्या आयुष्यात आनंदाचे क्षण तेही वारंवार येऊ लागल्यास तो धास्तावतो. आळूच्या पानात पडलेल्या पावसाच्या पाण्याच्या थेंबासारखे हे दुःख क्षणिक नको असे म्हणून तो देवाकडे प्रार्थना करतो. हल्ली तो सुद्धा असेच काही ऊन पावसाचे दिवस अनुभवत होता. कंपनीच्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर झाले. अपेक्षित अंदाजापेक्षा सुद्धा जास्त कामगिरी त्याच्याकडून घडली गेली होती. ऑफिस टीममध्ये जिथे सर्वजण महिन्याला 10 बिझनेस ग्राहक ऑर्डर नोंदवत होते, तिथे हा चक्क 25 ऑर्डर मिळवून देत होता. अल्पावधीत यशाची कमान चढती राहिली जात होती. मेहनतीला लवकरच दाद मिळाली. कंपनीने त्याचा पगार 3 पट वाढवला. शिवाय मुंबई हेड ऑफिसमध्ये बदली करण्याची ऑफर आणि तिथे बदली झाल्यावर पगारात एकूण 5 पट वाढ, शिवाय अनेक आकर्षक भत्ते. त्या दिवशीचा आनंद हा दुधात साखर पडण्यासारखाच होता. मिस्टर रोहन तसे थेट मुंबईत नाही, ठाण्याच्या जवळपास एका हाऊसिंग स्कीममध्ये कंपनीने 6 फ्लॅट गुंतवणूक करून ठेवले होते. जर तुम्हाला स्वारस्य असेल तर त्यापैकी एक फ्लॅट शिल्लक आहे, जो कंपनीतर्फे आम्ही तुम्हाला मिळवून देऊ शकतो. पेपरवर्क, बँक लोन सर्व कंपनी पाहिल. व्याजदर नाममात्र असेल. लवकरच फ्लॅट तुमच्या नावावर कायदेशीररित्या केला जाईल. कंपनी मॅनेजर पारेख रोहनला स्कीम समजावून सांगत होते. अनपेक्षित धक्का. पावसाच्या पाण्याच्या थेंबासारखा अलगद हातातून निसटून जाऊ नये असा तो क्षण. संध्याकाळी आनंदाने तो घरी परतला तर सुहासिनी बेडवर ओढलेला चेहरा घेत बसलेली होती. तब्येत बरी नाही का? खूप थकल्यासारखी दिसतेस. डॉक्टरकडे जाऊन येऊ चल ताबडतोब, तो काहीसा धास्तावलेल्या चेहऱ्याने पाहत तिला म्हणाला. नंतर ते दोघेही डॉक्टरकडे गेले. डॉक्टरांनी जुजबी तपासणी केली. या गरोदर आहेत. किमान महिना उलटून गेला असावा. खात्रीशीर अपडेट सोनोग्राफीमध्ये कळेल. ऐकलेला शब्द न शब्द दोघांनी अगदी कानात साठवला. तसा लग्न झालेल्या जोडप्यांच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण. पण हा क्षण त्यांच्या वैवाहिक आयुष्यात 6 वर्षांनी उगवला गेला होता. लोकांचे खोचक टोमणे, एकमेकांबद्दल वाटणारा अविश्वास, प्रेमाला लागलेली ओहोटी या सर्वांना एका क्षणात बदलवून टाकणारा हा क्षण. दोघांनाही अत्यानंदाचे भरते आले असावे. दुसऱ्या दिवशी सोनोग्राफीमध्ये पोटात 1.5 महिने वय झालेले बाळसुद्धा पक्के झाले. आपले बाळ ना आपल्या स्वतःच्या घरात जन्माला येईल बघ, तो तिला मिश्किलपणे म्हणाला. दोघांनाही स्वर्ग फिका आता पडू लागला होता. सतत धावपळ करून एखाद्या निवांत क्षणी हिल स्टेशनवरची स्वर्गधुलई सतत डोळ्यासमोर दिसून मनाला प्रसन्न वाटावे असे ते क्षण त्यांना वाटत होते. दोघेही अत्यानंद झाला होता. 1.5 महिन्यात तो कंपनीने दिलेला फ्लॅट पाहायला तिला ठाण्याला घेऊन आला. मुख्य शहरापासून काहीशा दूर असलेल्या पण हिरवळ पहुडलेल्या डोंगर रांगांच्या सानिध्यात ही वस्ती होती. बिल्डिंग 10 वर्ष जुनी होती. 6व्या माळ्यावर 3 घरे बंद होती. एका फ्लॅटमध्ये लोकांचा वावर जाणवला. त्याने हातातील चावीने फ्लॅट उघडला तर घरात बरीचशी धूळ माती होती.
बेडरूमच्या फुटलेल्या तावदानातून आत कबुतरांची घरटी होती. फ्लॅट पाहून तिच्या चेहऱ्यावर खिन्नता आली, पण एका गोष्टीने त्या दोघांचे लक्ष वेधून घेतले. हॉलमधील मुख्य दाराच्या आसपास काही पांढऱ्या कोऱ्या चिठ्ठ्या पडल्या होत्या. त्या पांढऱ्या चिठ्ठ्यांवर चिमूटभर काजळी फासलेली दिसून येत होती. कदाचित पूर्वी राहत असलेल्या लोकांचा याच्याशी काहीतरी संबंध असेल असे मानून ते दोघेही हास्यविनोद करत बाहेर आले आणि तो फ्लॅटला टाळे मारू लागला. ती माळ्यावरच उभी होती. आपल्या मोबाईलमधून ती आपल्या आईला फ्लॅटचे वर्णन सांगत होती. अगं ऐकलेस का? तुझ्याकडे पाणी असेल ना तर आत्ताच्या आत्ता तुम्ही दोघेही हात धुवून टाका. उगाच कुठली बॅद नको पाठीशी. किती वर्ष त्या घरात मानवी वावर नसेल देव जाणे. पलीकडून आई तिला समजावत होती. हो आहे ना. पर्समधील पाण्याची बाटली काढत तिने थोडेसे हात धुतले. अहो ऐका, तुम्ही सुद्धा हात धुवून घ्या, ती त्याला म्हणाली. कोपऱ्यातील त्या एक फ्लॅटचा दरवाजा काहीसा उघडला गेला होता. अगं ऐक ना, जरा त्यांना भेटूया का? थोडी ओळख असलेली बरी आपली. शिवाय आपल्याला सुद्धा काही माहिती मिळेल, तो त्या फ्लॅटकडे पाहत पाहत तिला म्हणाला. त्यावर ती म्हणाली, अहो ऐका, आता नको, पुन्हा येऊया परत कधीतरी, तेव्हा, आता नको. अगोदर हे घ्या, हात धुवून घ्या पाहू तुम्ही. ती त्याच्या हातावर बाटलीतील पाणी ओतत होती. हे बघा, तुमच्या चेहऱ्याला सुद्धा किती धूळ लागली आहे. तिने लाडीकपणे बाटलीतील पाणी हातात घेत त्याच्या चेहऱ्यावर उडवले. अगं अगं, अंघोळ घालतेस की काय आता? तो तिला मिश्किलपणे म्हणाला. हे बघ, तुझ्याही चेहऱ्याला लागले. आणि दोघेही एकमेकांची मस्करी करत होते, हसत होते. आणि बाहेरील आवाजाची कुणकुण लागताच त्या फ्लॅटचा अर्धवट उघडा असलेला दरवाजा पूर्ण उघडला. डोक्यावर केसाची छप्पर अर्धवट उडालेला, काहीसा बुटका, थुलथुलीत शरीरयष्टीचा एक माणूस त्यातून बाहेर आला. कोण कोण तुम्ही? इथे येण्याचे काय काम? तो बंगाली मिश्रित हिंदीत म्हणाला. मी इथे कंपनीतर्फे फ्लॅट विकत घेतलाय. लवकरच आम्ही इथे राहायला येणार आहोत. रोहन त्याला माहिती देत म्हणाला. अच्छा अच्छा, आओ आओ घर में चाय वगैरे कुछ? त्या बुटक्या इस्माची तशीच हुबेहूब कॉपी असलेली बायको त्याला म्हणाली. थोडेसे कपडे धुळीने खराब झालेत, पुन्हा परत येऊ लवकरच. तिने तिच्या धूळ लागलेल्या कपड्याकडे इशारा करत त्या माणसाच्या बायकोला म्हटले. या आतमध्ये या, बाथरूममध्ये निदान पाण्याने तरी साफ करा, ती अगदी आग्रह करत त्यांना म्हणाली. संपूर्ण घरात ते दोघेही गेल्यानंतर त्यांना राईच्या तेलाचा उग्र दर्प पसरला गेला होता असे वाटले. पटकन थोडेसे हातपाय त्यांनी धुतले आणि दोघेही हॉलमध्ये आले. लवकरच पुन्हा भेटू, धन्यवाद. त्या दोघांचेही आभार मानत हे दोघेही घराबाहेर पडले. मनुष्य पहिल्या भेटीतच अनोळखी लोकांबाबतचे जे मत बनवतो ते अनेकदा अचूक कसे काय ठरते. काही लोक शेवटपर्यंत उलगडले जात नाही, तर काही लोक पहिल्या भेटीतच कायमचे उलगडले जातात. फ्लॅट शेजारी असलेले बंगाली जोडपे बहुतेक उलगडले गेले नसावे. पण या सर्वात एक विलक्षण गोष्ट तिने त्या बाथरूममधून बेडरूमच्या दिशेने वळताना पाहिली होती. एक रबराचा मांडी घालून बसवलेला बाहुला. होय, रबराचा, कारण त्याच्या चेहऱ्यावर कुठूनही मानवी प्राणचैतन्य दिसत नव्हते. आणि अशा त्या निर्जीव बाहुल्याला कोणी ताट भरून लाल भडक कच्चे लाल मांस का वाढले होते? अनपेक्षितपणे डोळ्यासमोर येणाऱ्या चित्रविचित्र गोष्टीची तर स्मृतीपटलावर ठळकपणे नोंद घेतली जाते. सहसा मानवी मन या गोष्टी विसरत नाही. पण काल आपण नक्की त्या बंगाली जोडप्याच्या घरी जो बाहुला सदृश्य पाहिला ते वास्तव होते की आपल्या मनाचा भास? नकळतपणे आपल्या मनाने त्या नवीन शेजारची अचानक इतकी का धास्ती घेतली, देव जाणे. पण एकंदरीत नव्याने संसाराचा श्रीगणेशा नवीन वास्तूमध्ये सुरू करताना हा असला अपशकून निश्चितच योग्य नव्हता. तिने राहून मनाला समजावले. एकदा तिथे राहायला गेलो, आजूबाजूला ओळखी वाढल्या, नवीन वास्तूशी बंध तयार झाले की या गोष्टी आपसूक मागे पडतील. शिवाय त्यांना या सर्वाचा विचार करण्यासाठी वेळ होताच कुठे. त्यांच्या आयुष्यातील येणाऱ्या नवीन पाहुण्याचे त्यांना स्वागत करण्यासाठी भरपूर तयारी करायची होती.
महिनाभर रोहनने कंपनीसोबत बोलणी करून फ्लॅटचा ताबा घेतला. नवीन रंगरंगोटी, छोटेसे सुबक फर्निचर, नजरेसमोर आश्वासक वाटणारे ओमचे मोठे शुभचिन्ह असलेले पेंटिंग हॉलमध्ये लावले गेले. गृहप्रवेशाचा दिवस उजाडला. रोहनचे आईबाबा, सुहासिनीचे आईवडील, रोहनचा मोठा भाऊ शशिकांत, सरला वहिनी, ऑफिसमधले सहकारी, सुहासिनीची लहान बहीण आणि तिचे बच्चे कंपनी इत्यादी पाहुण्यांनी संपूर्ण घर गजबजून गेले. सत्यनारायण पूजेसोबत वास्तुशांतसुद्धा भटजीने पार पाडली. दिवसभर पाहुण्यांचा रतीप सुरू होता. दिवसभर थकून गेलेली पाहुणे मंडळी संध्याकाळच्या सुमारास निघून गेली. रोहनचे आईबाबा, शशिकांत, सरला वहिनी आवरावर करण्यात व्यस्त होत्या. घड्याळात आता रात्रीचे 10 वाजले असावेत आणि दारावरली बेल वाजली. रोहनने दार उघडताच पाहतो तर काय, शेजारची बंगाली जोडी दारात उभी होती. नमस्ते, माफ करा यायला उशीर झाला. आम्ही थोडे कामानिमित्त बाहेर गेलो होतो, ते बंगाली जोडपे त्यांना म्हणाले. अरे रोहन, त्यांना आत बोलाव ना, असं दारात का उभे करून ठेवलंय त्यांना? रोहनची आई दारात आलेल्या पाहुण्यांना पाहत रोहनला म्हणाली. ते दोन पावले आत आले. मी शेजारी राहतो, तशी माझी आणि रोहनची जुजबी ओळख आहे. पण आज इतके वर्ष बंद असलेल्या घरात गडबड जाणवली आणि आम्ही, माफ करा, काहीसे उशिराने आलो, ते बंगाली जोडपे म्हणाले. ठीक आहे रोहनजी, काही हवे नको असल्यास कधीही बेल वाजवा, संकोच करू नका. मी घरूनच टॅक्स सल्लागाराचे काम करतो. निसंकोचपणे मदत मागा. ठीक आहे, आता रात्र झाली, आम्ही निघतो, असे म्हणून ते दोघेही घराबाहेर पडू लागले. अरे रोहन, त्यांना असेच पाठवू नकोस, निदान पूजेचा प्रसाद तरी दे. रोहनच्या आई प्रसाद बांधायला आत सरसावल्या. हाय रे किस्मत, पूजेचा प्रसाद मोजून 1 वाटीवर शिल्लक राहिला होता आणि वयोमानाने दगदग झाल्याने ती भरलेली वाटीसुद्धा आईच्या हातून घाई गडबडीत हॉलमध्ये निसटली. कोई बात नाही, सांडलेला प्रसाद पाहत ते बंगाली जोडपे आपल्या फ्लॅटमध्ये निघून गेले. सर्वांनाच थोडीशी रुखरुख वाटली. रोहन आणि शशिकांत गिफ्टचे बॉक्स उघडत होते. कोणी छानसे फोटो फ्रेम दिले होते, कोणी चिनी फेंगशुईच्या शोभेच्या बांबूचे झाड, कोणी गणपतीच्या मूर्त्या दिल्या होत्या, तर कोणी चांदीचे निरांजन दिले होते. अशा अनेक वस्तू त्या बॉक्समध्ये होत्या. त्या मोठ्या बॉक्समध्ये काय असेल याची सगळ्यांना उत्सुकता लागून गेली होती. अखेरीस तो मोठा बॉक्स त्यांनी फोडला आणि त्यातून बाहेर आला एक रबरी बाहुला. होय, एक रबरी बाहुला, जो अजिबात दिसायला चांगला नव्हता. सरला वहिनी एकदम किंचाळल्या. सुहासिनीची प्रतिक्रिया सुद्धा अशीच काहीतरी होती. शी, हे असले गिफ्ट कोणी देतं काय? काय अर्थ म्हणावा या गोष्टीला? कशाला कशाचाच पायपोस नाही, आई काहीशा रागानेच म्हणाल्या. आता दिवसभरात किती पाहुणे आले, कोणी दिले असेल अशीच मस्करी करायला रोहनने सारवासारव केली. ते काही नाही, तो बाहुला या घरात नको, फेकून द्या त्याला अगोदर घरातून, सुहासिनी रागात म्हणाली. अच्छा बाई, ठीक, जशी तुझी इच्छा. तो बाहुला बेडरूमच्या खिडकीतून रोहनने बाहेर फिरकावला. रात्रीचे 10-10:30 वाजले होते. जेवण उरकून झाले होते. जेवताना सर्व वातावरण हास्य आणि खेळीमेळीचे झाले असले तरी रोहनच्या डोक्यातून काही त्या बाहुल्याचा विचार काही जात नव्हता. कदाचित शशिकांतकडे आपल्या प्रश्नाचे उत्तर असेल. तो काय सल्ला देतो ते पाहूया. पण सर्वांसमोर उगाचच आजच्या दिवशी अभद्र बोलणे नको. जे काही विचारायचे ते बाहेर विचारूया. शशिकांत दादा, चल, आपण बाहेर जाऊन काही आईस्क्रीम किंवा थंड पेय मिळतात का ते पाहूया. तुम्ही पडा निवांत, आम्ही दोघे जाऊन येतो. जेवताना रोहनच्या चेहऱ्यावर असलेले प्रश्नचिन्ह शशिकांतने ओळखले होते. तो सुद्धा काहीसा चलबिचल अवस्थेतच होता. दोघेही घराबाहेर पडले. खाली जाणाऱ्या लिफ्टचे बटन त्यांनी दाबले. लिफ्ट येण्याची तो वाट पाहू लागला. काय झाले रोहन, त्या बाहुल्याचा विचार करतो आहेस का तू? शशिकांतने डायरेक्टली मुद्द्याला हात घातला. लिफ्ट वर येऊन थांबली. ते दोघेही आत शिरले आणि इतक्यात ते बंगाली जोडपेसुद्धा लगबगीने लिफ्टमध्ये आत शिरले. पहिल्या भेटीत त्या बंगाली शेजारच्या घरात पाहिलेला बाहुला आणि आता गिफ्ट म्हणून आलेला तो बाहुला एकंदरीत मोठे गूढ होते. आणि कहर म्हणजे ते बंगाली जोडपे अगदी त्यांच्या शेजारी उभे होते.
मी काय म्हणतो दादा, आता मी मुंबईला सेटल होतोय, तू पुण्याला. गावाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. तुझी हरकत नसेल तर आपण ते नदीकडील 6 एकर रान विकून टाकूया. घर आणि थोडीशी जमीन राहू दे. आई बाबा त्यांना जमेल तसे गावी राहतील किंवा आपल्याकडे त्यांना आवडेल त्यांच्याकडे येऊन निदान थंडी पावसाळ्यात राहतील. मला असे म्हणायचे होते. काय? तुला खरे असे म्हणायचे होते? मला वाटले तू त्या गिफ्टचा विचार करतोयस. दादाचे म्हणणे अर्धवट तोडत तो म्हणाला, हे बघ, जागेला आता योग्य भाव आला आहे. आपण कोणी गावी राहणार नसू तर लवकरच निर्णय घ्यायला काय हरकत आहे? थुलथुलीत शरीरयष्टीचा तो बंगाली काळजीपूर्वक ते संभाषण ऐकत होता. मध्येच तोडत तो रोहनला म्हणाला, आता इतक्या रात्री कुठे? असे त्याने विचारले. आईस्क्रीम वगैरे भेटेल का दुकानात ते पाहायला चाललोय, जरा निवांतपणे. रोहनने काहीशा अनिच्छेने उत्तर दिले त्याला. लिफ्टचा दरवाजा उघडला. दोघे जोडपे सावधपणे बाहेर निघाले. आईस्क्रीम घेत रोहन आणि शशिकांत पुन्हा एकदा लिफ्टमध्ये शिरले. जे काही बोलायचे ते दादांशी घरी बोलूया म्हणून रोहन लिफ्टमध्ये उगाचच मोबाईलशी चाळा करण्यात व्यस्त होता. बेडरूममध्ये दादा वहिनीसमोर रोहनने त्या शेजारच्या बंगाली जोडप्याच्या घरी दिसलेला प्रकार सांगितला. दादा वहिनी अवाक होऊन ऐकत होत्या. पण तो मघाशीच आला. हातातून त्याने काहीच आणले नव्हते. निदान पूजेला पाया पडण्याची पद्धत असते, ती सुद्धा त्याने केली नाही. त्या दोघांपैकी दिवसात कोणीही घरी आले नाही. दादा आश्वासकपणे त्याला म्हणाला, हा निश्चितच योगायोग नाही. काहीतरी सावटपणा चालवलाय त्या दोघांनी. सरला वहिनीने आपले मत दिले. जर तुला काही प्रॉब्लेम असलास तर तू कंपनीला सांगून घर बदली करू शकतोस काय? निदान सुहासिनी अशा अवस्थेत असताना. दादा म्हणाला, नाही, ते शक्य नाही ना. अगोदर खूप कागदपत्रे आणि सह्या झाल्यात. पेपर बँकेकडे जमा आहेत. सर्व प्रोसिजर पुन्हा नव्याने करावी लागेल आणि कदाचित हे घर हातातून निसटेल. रोहन निराश होत म्हणाला, हे बघ, काही दिवस इथे राहायचा प्रयत्न कर. सर्व काही सुरळीत होईल. दादाने सल्ला दिला. दिवस भरभर निघून जात होते. सुहासिनीला गरोदरपणातला 4था महिना सुरू झाला होता. तिच्या हालचाली प्रकृतीमानाने काहीशा मंदावल्या होत्या. त्या संध्याकाळी घरात झाडू मारताना तिला हॉलच्या मुख्य दाराच्या फटीतून आलेली ती पांढरी चिठ्ठी दिसली. अगदी हुबेहूब ती पांढरी कोरी चिठ्ठी जशी तिने हे घर पहिल्यांदा पाहताना पाहिली होती. काय प्रकार आहे देव जाणो. तिने त्या चिठ्ठीचे बारीक तुकडे केले आणि ती तशीच दारातून बाहेर भिरकावली. रोहन हल्ली रात्रीचा उशिराने घरी येत होता. मुंबई ते ठाणे लोकल तो प्रवास, शिवाय ठाण्याहून रात्री रिक्षा पकडून त्याच्या घरी येण्याची वेळ 9, कधी 9:30 सुद्धा होत होती. त्या रात्री दोघेही बेडरूममध्ये झोपले होते. मध्यरात्रीचे पडघम वाजू लागले होते. तिला अचानक जाग आली. दिवसभर कामावरून थकून आलेल्या नवऱ्याची पाण्यासाठी झोपमेड करण्याची तिची इच्छा नव्हती. ती सावकाश बेडवरून उठली. किचनमध्ये जात फ्रीज उघडत तिने पाण्याची बाटली बाहेर काढली आणि हळूहळू रात्रीच्या मंद दिव्याच्या प्रकाशात ती बेडरूमकडे जाऊ लागली. आणि अचानक तिला बेडरूमच्या खिडकीत बसलेला तो रबरी बाहुला दिसला, जो मख्खपणे तिच्या हालचाली निहाळत होता. रात्रीच्या अंधुकशा चंद्रप्रकाशात त्या रबरी बाहुल्यात जणू काही अमानवी ऊर्जा सळसळत होती. तिने जोराची किंकाळी मारली. त्या आवाजाने रोहनला जाग आली आणि रोहनची नजर त्या बेडरूमच्या खिडकीकडे गेली. सटदिशी तो बाहुला त्या लोखंडी गजाचे आवरण भेदून 6व्या माळ्यावरून खाली सरसावला. रोहनला अगोदर जे काही पाहिले त्याची खात्री झाली नाही. त्याने बेडरूमच्या खिडकीतून खाली वाकून पाहिले तर ते अमानवीय चैतन्य सावकाशपणे तरंगत खाली जात होते. झालेला प्रसंग बाका निश्चित होता, पण नक्की काय घडले होते याची शहानिशा करणे त्याला आवश्यक वाटत होते. घड्याळात आता 12:30 वाजले होते. हॉलच्या खिडकीत वाकून त्याने पाहिले. बिल्डिंगमध्ये काहीशी वर्दळ दिसत होती. ती खाली जाऊन पाहून येतो, नक्की काय आहे ते. अंगावर टी-शर्ट घालत तो तिला म्हणाला, मी अजिबात इथे एकटी राहणार नाही. मला सुद्धा तुमच्या सोबत घेऊन चला किंवा कोणीच जाऊ नये. तिने असहाय्यतेचा इशारा दिला.
दोघेही लिफ्टमधून तळमजल्यावर आले. रात्री समयी काही जण इमारतीच्या गार्डनमध्ये बसले होते. कोणी फोनवर बोलत शतपावली करत फिरत होते. धास्तावलेल्या चेहऱ्याच्या जोडप्यांना पाहत बिल्डिंगचा रखवालदार पुढे आला. क्या हुआ साहब? तो प्रश्नार्थक निरीक्षण करत म्हणाला. कुछ गिरा क्या ऊपर से? यहाँ जैसे कोई गुड़िया वगैरे? रोहनने त्याला बेडरूमच्या खिडकीकडे पाहत इशारा केला. कुछ नहीं साहब, अगर कुछ होता तो यहाँ भीड़ हो जाती थी अब तक, तो उतरला. काहीशा कुतूहलतेने ते दोघेही आल्या पावली मागे घरी येण्यासाठी निघाले. कदाचित आपल्या दोघांना काहीतरी भास जाणवला असावा. त्याने तिची समजूत काढून तिला घरी आणली. मध्यरात्र आता चांगली उजवली गेली होती. एकमेकांना समजावत रात्री 2च्या सुमारास ते दोघेही कसेबसे झोपले. 3च्या सुमारास रोहनला जाग आली. पांढुरक्या बटबटीत डोळ्याचा एक 5 वर्षाचा टक्कल पडलेला मुलगा त्याच्या बेडरूममध्ये बसून त्या दोघांना शून्यात नजर लावून पाहत होता. श्वास नियंत्रण करत रोहनने तिला आपल्या बाहुपाशात ओढले. त्याचे हातपाय जणू बधीर झाले होते. वाचा स्तब्ध झाली होती. वेगाने गरगर फिरणारे डोळे त्या अंधुक प्रकाशात त्या मुलाच्या हालचाली टिपून घेत होत्या. अचानक ते लहान धूड उठले. त्याच्या गरगरीत चेहऱ्यावर पांढुरकी दाढी चंद्रप्रकाशात चमकू लागली. दुडदुडत ते अमानवी हसत संपूर्ण हॉलमध्ये धावून गेले. हॉलमधून किचनमध्ये आणि किचनमधून पुन्हा बेडरूममध्ये. मला भूक लागली आहे. ते पोटातील गोल हवे आहे, खिदळत ते म्हणाले. त्या किर्र आवाजात कानावर आलेली कर्कश हाक ऐकत त्याच्या पोटात गोळा आला. हळूहळू ते रांगत बेडरूमच्या खिडकीत चढले. संपूर्ण बेडरूममध्ये एक असह्य उग्र दर्प सुटला गेला होता. त्या चंद्रप्रकाशात त्याची खरवडलेली मान गरगर फिरत असलेली त्याला दिसू लागली. बत्ताशीच्या जागी खोसलेले करकुटीक सुळ्यामधून चिकटशी लाळ सुटली गेली होती. पुढच्या क्षणी ते खिडकीबाहेर झेपावले. इतका वेळ हातपाय सुन्न अवस्थेत असलेल्या त्याच्या शरीरात हळूहळू चेतना पसरू लागली. रात्रीपासून 5 वेळा बंद करून सुद्धा उघडलेली खिडकी त्याने 6व्यांदा बंद करून टाकली. घड्याळात 4 वाजायला काहीसा वेळ शिल्लक होता. बेडरूममध्ये इतका वेळ उष्ण झालेले वातावरण थंड होण्यास सुरुवात झाली होती. मनावर असह्य ताण आल्याने अखेरीस तो त्या पहाटे निद्रेच्या अधीन झाला. ऑफिसमध्ये प्रत्येक महिन्यात रोहनची कामगिरी ही नेहमीप्रमाणे सरस होत होती. पण या प्रवाहात एक गोष्ट त्याच्या मनाविरुद्ध घडली जात होती. ज्या भाड्याच्या घरात आपण संसारात शून्यातून सुरुवात केली तिथे दिवस उमेदीचे होते. 4 पैसे बचतीला राहत होते. स्वकष्टाची भाकरी रात्रीच्या जेवणात ताटात पडली असता ती समाधानी मनाने पचत होती. आयुष्यात समाधान, निरोगी शरीर आणि 4 भिंतीच्या आत सुरक्षित झोप सहजतेने लागली जात होती. या उलट हल्ली सर्व काही परिस्थिती अनुकूल असली तरी भय आणि धस्तीचा एक अनाकलनीय पडदा त्या दोघांच्या जीवनरेषेवर पडला जात होता. सातत्याने नकारात्मक गोष्टी, त्याही फक्त आणि फक्त त्या नवीन घरात त्यांच्यासमोर घडत होत्या. सतत विचार करून मती कुंठित होत होती. मानसिक स्वास्थ्य दूषित होत होते. देव जाणो या सुखी संसाराला कुणाची नजर लागली गेली असावी. तो हल्ली ऑफिसमध्ये फारच अबोल राहत होता. हॅलो यंग मॅन, काही प्रॉब्लेम? ऑफिस कॅन्टीनमध्ये शून्यात नजर लावून बसलेल्या रोहनकडे पाहत देसाईने विचारले. सर, नथिंग एल्स. कदाचित माझ्यासोबत जे घडते आहे ते का आणि कसे घडते आहे याचे मी तुम्हाला स्पष्टीकरण देऊ शकणार नाही. ऐकून तुमचा विश्वास बसणार नाही किंवा मी मानसिकरित्या प्रचंड दबावात येत असे वागत आहे असा तुम्ही निष्कर्ष काढाल. रोहनचे उत्तर ऐकून देसाई एकदम अवाक झाला. पण त्याचे कुतूहल जागृत झाले. गरोदर बायको आणि त्यामुळे घडणारी रोहनची शारीरिक उपासमार असल्या विषयावर खमंग गॉसिप ऐकायला मिळेल या उद्देशाने थांबलेल्या देसाईला रोहनची हकीकत ऐकून भिरभिरी यायची वेळ आली होती. बिलीव्ह मी रोहन, इट्स कॉमन. कदाचित हा स्ट्रेसचा परिणाम असावा. एखाद्या वस्तूच्या आहारी गेल्यानंतर अचानक ती वस्तू मिळायची बंद झाली की शरीराच्या सुप्त दबलेल्या इच्छेला साह्य करण्यासाठी मानसिक आंदोलन घडू लागतात. कदाचित तुला होणारे भास या स्ट्रेसचा परिणाम असावा. आपण योग्य वाट पकडली आहे याची खात्री करत देसाई रोहनला म्हणाला.
वाट चुकलेल्या गाडीत जर अंतिम ठिकाण हे जर लैंगिक अनुभूतीच्या असतील तर मनुष्य कितीही विद्वान असो तो सरते शेवटी याच विषयावर येणार याची रोहनला खात्री होती. कदाचित हो अथवा नाही सुद्धा. त्या संध्याकाळी तो ऑफिसमधून लवकर घरी आला. नकारात्मकेचे साचलेले मळब त्याला दूर करून थोडीफार प्रसन्नता घरातील वातावरणात हवी होती. आजपासून तुला पूर्णपणे बेड रेस्ट. जेवणसुद्धा आपण बाहेरून मागवत जाऊ. हे हॉटेलचे शारदाचे शाकाहारी जेवणाचे मेनू काढ. आजपासून फक्त तू ऑर्डर करायची. मी ते जेवण पार्सल घेऊन येणार. तो तिला म्हणाला. बोल, आज काय आणू? तो तिला विचारत होता. पावभाजी आणि 4 एक्स्ट्रा पाव. तिने तिचा नेहमीचा तोंडात येणारा आवडता पदार्थ सांगून टाकला. ओके. असा गेलो आणि असा आलो, तो तिला म्हणाला आणि तो निघून गेला. अंगावर शर्ट घालत तो दारात आला आणि शर्टाची बटणे लावत पायात त्याने बूट सरकावले. थोराड हरिण गिळून कुंभकर्णाच्या घोर निद्रेत पहुडलेल्या त्या माळ्यावरील शांत वातावरणात त्याचा बाहेर जाण्याची पावलांची कुजबूज कोणीतरी अतिसावधपणे ऐकत होते. माळ्यावर कोणाचा तरी बाहेर जाण्याचा आवाज ऐकू येतोय म्हणजे घरात दोघांपैकी कोणी एक घरात असणार. कोणीतरी आपल्या विकृतीला गुदगुल्या करू लागले होते. ती घरात एकटी असणार. बाहेर काळेकुट्ट आभाळ भरून आले. वारा अस्ताव्यस्त घोंगावतोय. आता लवकरच विजा कडाडणार. घनघोर पावसाला सुरुवात होणार. लाईट जाणार आणि गडद काळोख वाढणार. तो भरभर विचार करत घरी येत होता. त्या काळोखात मी सुद्धा तिच्या जवळ असणार. हा आवाज कुठून आला? रोहनला अजिबात कल्पना नसावी. जवळ येऊन कोणीतरी कान पकडत खर्जा आवाजात म्हणाले. त्या काळोखात मी सुद्धा तिच्या जवळ असणार. धावत धावत पूर्णपणे भिजलेल्या अवस्थेत रोहन 9:30च्या सुमारास फ्लॅटवर आला. सर्वत्र काळोखाचे गडद साम्राज्य पसरले होते. लाईट गेली असल्यामुळे बेल वाजवण्याचा प्रश्न उद्भवत नव्हता. तो शक्य तितक्या जोरात दार ठोठावू लागला. इतक्यात घाबरलास? आता तर कुठे सुरुवात आहे. पुन्हा कानावर तोच चितपरिचित आवाज त्याला ऐकू आला. दारावरची थाप आता जोरात वाजू लागली. ती झोपलीये. गरोदर आहे ना ती. तिला आराम करू दे. पुन्हा आवाज आला. पुन्हा तोच आवाज. तो अतिशय घाबरला होता. धास्तावलेल्या परिस्थितीत तो दरवाजा वाजवत होता. माळ्यावरच्या त्या अंधाऱ्या कोपऱ्यात तो लहान मुलगा उभा होता. मिट्ट काळोखात त्याच्या बटबटीत डोळ्यातल्या पांढऱ्या शुभ्र बाहुल्या गरगर फिरत होत्या. दारावरची थाप आता धाडधाड होईपर्यंत वाढली. छाती दबावाने फुलू लागली. श्वास वेगाने वर खाली होऊ लागला. प्रत्येक श्वासाच्या आवर्तनासोबत ते लहान मूल त्या काळोखात हळूहळू त्याच्या जवळ येऊ लागले. अखेर शेवटी सुहासिनीने दार उघडले. दार बंद करत तो हॉलमध्ये आला. 3-4 वेळा दार पूर्णपणे नीट बंद झाले आहे का याची त्याने खात्री करून घेतली. बंद असलेला दार खिडक्यांचा अडसर सजीव प्राण्यांना एक वेळ अडवू शकेल. जन्म-मृत्यूच्या खेळात मुक्तीचा मार्ग रोखलेल्या अस्तित्वात तो अडवू शकेल. त्याला जेव्हा यायचे तेव्हा तो कसाही आत येईल. हे प्रकरण निव्वळ बाहुल्याचे नव्हतेच. कदाचित हे प्रकरण रोहनला वेळीच उमगले असते. काय होते नक्की त्या बाहुल्याचे प्रकरण आणि काय होते गुपित हे जाणून घेण्यासाठी या कथेचा भाग 2 लवकरच तुमच्या भेटीसाठी येणार आहे. भाग 1 जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंटद्वारे तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. तसेच ही कथा आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. आमचा कथालेखन मराठी स्टोरी हा चॅनल आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर ऑलवर सेट करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया अशीच नवीन कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.